हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघूया शिवपूर्वकालीन भारत. इयत्ता 7वीचा इतिहासातील हा दुसरा पाठ आहे. पाठाचं नाव आहे शिवपूर्वकालीन भारत. बघा, शिवपूर्वकालीन भारत असं का म्हटलेलं आहे? कारण शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी जसा पद्धतीने आपला भारत होता, त्या भारताची रचना किंवा कोणते राजे आपल्या भारतामध्ये राज्य करत होते त्यावेळेस, या सर्वांची माहिती आपण या पाठातून शिकणार आहोत. तर मुलांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडेल तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा. तर बघा काय सांगितलेलं आहे. या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राज्यसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राज्यसत्ता अस्तित्वात होत्या. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला. तर पाठात हे सांगितलेलं आहे की 8व्या शतकामध्ये बंगाल या प्रांतामध्ये पाल नावाचं हे जे राजघराणं होतं ते प्रसिद्ध असं राजघराणं होतं. त्यामध्ये मध्य भारतामध्ये जर आपण बघितलं, गुर्जर प्रतिहार, मध्य भारत म्हणजे काय तर आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड. तर या ठिकाणी जे लोक होते ते होते गुर्जर प्रतिहार लोक, त्यांचं राज्य होतं. त्यानंतर कनौज, गुजरातपर्यंत त्यांनी काय केलं होतं, सत्तेचा विस्तार केला होता. नंतर आपण बघूया की उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होती. जर आपण राजस्थानच्या बाजूला जर आपण बघितलं, तिथे सगळे राजपूत लोक होते आणि त्या राजपूत घराण्यांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असे घराणे होते ते गाहडवाल घराणे, परमार घराणे. ही घराणी महत्त्वाची होत. राजपूतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. बघा, पृथ्वीराज चौहानचं नाव आपण इतिहासात ऐकतो आणि त्यांचा जो घोडा होता चेतक, तो फारच जास्त प्रसिद्ध होता. तर त्याप्रमाणे पृथ्वीराज चौहान हे कसे होते, पराक्रमी राजा होते आणि त्यांनी तराई येथे पहिला युद्ध झालेला होता मोहम्मद घोरीसोबत जेव्हा त्यांचं युद्ध झालं तेव्हा त्यांनी मोहम्मद घोरीचा पराभव त्या युद्धामध्ये केलेला होता. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. तमिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. जर आपण तमिळनाडू इथे गेलो, तमिळनाडू राज्याच्या बद्दल आपण जर बोललो तर त्यामध्ये आपण बघतो की चोळ घराणे हे सर्वात जास्त प्रसिद्ध होते आणि त्यापैकी चोळ घराण्यामध्ये राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे 2 राजे अतिशय महत्त्वाचे राजे होते. चोळांनी आरमारांच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकलं. तर बघा काय सांगितलेलं आहे की तमिळनाडूमध्ये जे चोळ घराणे होते त्यांच्याकडे खूप जास्त आरमार होती. आरमार म्हणजे खूप जास्त सैन्य त्यांच्याकडे होतं. सैन्य आणि शस्त्र या सर्वांच्या जोरावर त्यांनी कुठली मालदीव बेट, श्रीलंका सुद्धा एक बेट आहे, हे दोन्ही बेटे त्यांनी त्यावेळेस जिंकून घेतले. त्याचप्रमाणे कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. जर कर्नाटकमध्ये होयसळ घराणा आहे, त्याच्यामध्ये विष्णुवर्धन राजा या राजाने संपूर्ण कर्नाटक हे जिंकले होते. नंतर बघा, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. जर आपण महाराष्ट्रामध्ये बघूया तर महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराणं जे होतं त्याच्यामध्ये गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता ही फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता ती कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती. जर आपण असं बघायला म्हणजे दक्षिण भारतापर्यंत सुद्धा ती पसरलेली होती. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादचा प्रदेश सुद्धा जिंकून घेतला. शिलाहारांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड, दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव. आता हे शिलाहार घराणे जे आहेत ते 3 घराणे आहेत आणि हे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. पश्चिम महाराष्ट्रात पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड आणि दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे महाराष्ट्रात 3 विभागात ते विभागले होते. कोण? तर शिलाहार घराणे.
तर बघा मुलांनो, नंतर दिलेलं आहे की शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. त्यांनी कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. तर शिवपूर्व काळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळामध्ये शेवटची वैभवशाली म्हणजे खूप असा प्रसिद्ध, खूप जास्त संपत्ती असलेली जी राजवट होती महाराष्ट्रातील, ती होती यादवांची राजवट म्हणजे यादव. तर यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची जी राजधानी होती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगिरी येथे होती. देवगिरीचा किल्ला हा खूप प्रसिद्ध किल्ला असा आहे. त्यांनी कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. नंतर बघा काय सांगितलेलं आहे की यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळच मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायाचा उदय आला. जर तुम्ही पुढच्या पाठांमध्ये बघितलं तर तुम्हाला महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाबद्दल दिलेलं आहे. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायांचा खूप मोठा असा वाटा होता की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लोकांना शिकवणूक केली होती, त्यांना शिकवण दिली होती धर्माच्या बद्दल. तर यादवांच्या काळामध्ये मराठी भाषा आणि साहित्यासाठी सुवर्ण काळच मानावा लागेल. म्हणजे असं का म्हटलेलं आहे, कारण त्यांनी मराठी भाषेसाठी किंवा मराठी साहित्यासाठी खूप चांगलं असं काम केलेलं होतं, पोषक असं काम केलं होतं. नंतर बघा वायव्येकडील आक्रमणे. आता वायव्यच्या दिशेने काय आक्रमण होत होते? महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला. आता वायव्य म्हणजे भारताच्या बाहेरून येणारी जी लोक होती किंवा भारताच्या बाहेरून येणारे काही आक्रमक लोक होते. तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दोन सत्ता जास्त शक्तिशाली होत्या, त्या होत्या राष्ट्रकूट आणि यादव. अशा घराण्यांची सत्ता असताना मात्र वायव्येकडून काही आक्रमक आपली सत्ता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना त्यांची सत्ता म्हणजे रुजवायची होती. आता बघा दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्यांनी सिंध प्रांत जिंकला. काय सांगितलेलं आहे की आत्ताच आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट आणि यादव घराणे होते. त्याच दरम्यानच्या काळामध्ये अरब जी लोक होती त्या सत्तेचा सुद्धा उदय झाला आणि त्यांना सत्तेचा विस्तार करायचा होता, सत्ता जास्तीत जास्त त्यांना वाढवून घ्यायची होती. त्यासाठी म्हणून ते भारताकडे वळलेत, ते भारतात आलेत, भारतात आक्रमण करायला लागलेत. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. आधी तिथे कोणाचं राज्य होतं? दाहिर नावाच्या राजाचं राज्य होतं. तर त्याचा प्रतिकार करून त्यांनी काय केलं? सिंध प्रांत जे आहे ते जिंकून काढलं. आता तुम्ही बघता की जेव्हा आपण भारताचं राष्ट्रगीत म्हणतो ना, तेव्हा भारताच्या राष्ट्रगीतामध्ये सिंध हा उच्चार येत असतो. तर तेव्हा सिंध प्रांत हे होतं. या स्वारींमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. काय सांगितलेलं आहे की याच्या आधी अरबांशी किंवा अरब लोकांशी भारतातल्या लोकांचा संबंध कधी आलेला नव्हता. पण त्याच्या आधी फक्त कोणाशी संबंध आला होता? तर आशियामध्येच राहणारे तुर्क, अफगाण लोक, मुघल लोक यांचा संबंध आला होता. हेच आशियामध्ये राहणारे ही अरब लोक पण होते, पण त्यांच्याशी भारताच्या लोकांचा संबंध आजपर्यंत आलेला नव्हता. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. काय सांगितलेलं आहे बघा की
इसवी सन 11व्या शतकामध्ये, सणाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्की लोकांची किंवा तुर्कांची आक्रमणे होऊ लागली आणि त्यांनी काय केलं होतं, ते आपल्या सत्तेचा विस्तार करत होते. म्हणजे त्यांची सत्ता त्यांना वाढवून घ्यायची होती भारतामध्ये, म्हणून ते सत्ताचा विस्तार करत होते. भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले व गजनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. त्यातल्या त्यात त्यांनी काही मंदिरं होती, ती मंदिरं मथुरा, वृंदावन, कणोज, सोमनाथ ही गुजरातमध्ये आहे. तर अशा पद्धतीचे जे मंदिरे होती, ती संपन्न अशी मंदिरे, संपत्तीने भरवून असलेली अशी मंदिरे त्यांनी लुटून आपल्याबरोबर घेऊन गेली. बख्तियार खलजी यांनी जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. बघा, सर्वात जुनं आणि असं विद्यालय आहे नालंदा विद्यापीठ. हे सर्वात जुनं असं विद्यापीठ आहे भारतातलं. तर त्यामध्ये असलेलं जे ग्रंथालय होते, लायब्ररी होती, ती लायब्ररी बख्तियार खलजी याने जाळून टाकली. आता बघा, उत्तरेतील सुलतानशाही. उत्तरेमध्ये सुलतानशाही होती. आता आपण बघत होतो की वायव्य बाजूने काय होत होतं, आक्रमण होत होते. वायव्य सरहद्दीपर्यंत कोणाचे आक्रमण झाले होते, तुर्कांचे. आता आपण बघतोय की उत्तरेमध्ये काय होतं, तर उत्तरेमध्ये सुलतानशाही होती. इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घुर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. आपण आधी पण बघितलं होतं की मुघलांशी संबंध आला होता भारताचा, तुर्की लोकांशी संबंध आला होता, परत अफगाण लोकांशी संबंध आला होता. तर अफगाणी कधी आले भारतामध्ये, तर 1175 आणि 1178 या सालामध्ये अफगाणिस्तानमधून जे आक्रमण आहे ती भारतावर होऊ लागली होती. बघा, कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. कुणी केली? सुलतान मोहम्मद घोरी याने. मोहम्मद घोरी याने जिंकलेला जो प्रदेश होता, तो प्रदेश सांभाळण्यासाठी त्याला एका माणसाची गरज होती आणि तो माणूस त्याने निवडला होता आणि त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक हे भारतामध्ये जिंकलेला, मोहम्मद घोरीने जिंकलेला जो प्रदेश होता त्याची तो काय करत होता, त्याचा कारभार तो बघत होता. बघा, पुढे इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली आणि ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. बघा किती कसं सांगितलेलं आहे की मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर सर्व कारभार हे कुतुबुद्दीन ऐबककडे गेला आणि कुतुबुद्दीन ऐबककडे गेल्यानंतर ते त्याच्या प्रभुत्वाखाली आलं, तोच तिथे राजा बनला आणि तोच सगळं कारभार तो बघू लागला. आता मूळचा तो गुलाम होता, तो एक गुलाम म्हणून काम करत होता मोहम्मद घोरीकडे, पण मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर तो स्वतः काय झाला होता, दिल्लीचा सत्ताधीश बनला होता आणि त्याचा मृत्यू झालेला आहे इसवी सन 1210 मध्ये. बघा, इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण केले. तर इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होता, पण त्याचा स्वभाव दोष म्हणजे तो जरा तापट असेल किंवा तो लोकांशी जुळवून घेत नसेल, लोकांना त्रास देत असेल. या गोष्टीमुळे त्याने खूप जास्त शत्रू त्याच्या आसपास निर्माण केले होते आणि त्याचमुळे पंजाबचा जो सुभेदार होता दौलत खान लोधी याने काय केलं, काबूलमध्ये जे मुघल सत्ताधीश होते. आता बघा, मुघल कसे भारतात आले इथे आपल्याला समजेल की जे अफगाणिस्तानचे लोक होते किंवा अफगाण जे सुलतान होते त्यांना हरवण्यासाठी इब्राहिम लोधी विरुद्ध कुणी पाचार केलं, दौलत खान लोधी याने काबूलवरून मुघल सत्ताधीश जो बाबर होता, मुघल सत्ताधीश बाबर यांना बोलवून घेतलं. कुणासाठी? इब्राहिम लोधी बरोबर युद्ध करण्यासाठी. इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण केले व या लढाईत बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याबरोबरच सुलतानशाहीचा शेवट झाला. बघा काय सांगितलेलं आहे की बाबरनी काय केलं, शेवटी इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याबरोबरच इथे सुलतानशाही संपलेली आहे. तर मुलांनो, आज आपण पहिल्या पार्टमध्ये एवढंच बघूया. याच्यानंतरचं जे पण आहे ते आपण मी दुसरा पार्ट बनवेल त्याच्यामध्ये बघूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती समजली असेल, पार्ट समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.